क्रीडा संकुलाचे उद्घाटन राज्याचे काही कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतभाई भोगावे यांच्या हस्ते संपन्न होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या साक्षीदार करूयात। सर्व महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः या देवळा शहरामध्ये हे क्रीडा संकुल संपन्न होतोय आणि या रायगड स्पोर्ट्स अरेनाचं या ठिकाणी अतिशय भव्य पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे। कशा भावना? रायगड स्पोर्ट्स अरेनाचं जे उद्घाटन झालेलं आहे, समाधानी आम्ही की आमच्या एका मराठी उद्योजकाने आज ह्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आमच्या भांडवली गावचा एक सुपुत्र व्यावसायिक म्हणून काम करत असताना एक वेगळी संकल्पना आज या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे आणि त्याचं आत्ता या संकुलाचं उद्घाटन झालंय। मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी जे काही काम कार्य हातामध्ये घेतलेले आमची तरुण पिढी घडवण्याचं, त्यासाठी त्यांना धन्यवाद। आणि आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की आता जवळजवळ मुंबईचं स्वरूप इथे तयार झालेलं आहे। एअरपोर्ट इंटरनॅशनलचं होतं आहे आणि मोठं अवैधव्य संकुल इथे उभे राहत आहेत आणि त्या मध्यवर्ती ठिकाणी हे ज्यांनी स्पोर्ट क्लबचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल शरद सावंत यांना माझ्या शुभेच्छा। तर आत्ताच घोषित झालेलं आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये या रायगडचे भावी पालकमंत्री होणार, काय कशा पद्धतीने? पालकमंत्री व्हावं ही जनतेची इच्छा आहे, आमची तर आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु आज जर आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील जवळजवळ 70 ते 75% लोकांची भावना आहे की भरत शेट्टी पालकमंत्री व्हावं आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय, लोकांना सामोरं जातोय। बाकीचे काही आमचे 3 नेते मंडळी आहेत, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, ते येत्या 2-3 दिवसामध्ये हा निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं।